केलेली आहे आणि विशेष म्हणजे आता हिला नेमके फुलं लागायले. तर हे जवळपास असं 18 एकर सोयाबीन आपलं इनवेज कंपनीचं 108 आहे हे. तर याला फवारण्या देखील झाल्यात. पाहू शकता हे किती असा असा प्लॉट आहे संपूर्ण सगळीकडे. 18 एकरचा प्लॉट आहे जवळपास सगळा आहे. आणि नेमकं आता याला फुलं देखील लागायला सुरुवात झाली. 18 एकर सोयाबीन ही इनवेज कंपनीचं 108 आहे. फवारण्या देखील झाल्या. कीटकनाशक मारलं, कोळपिलं नाही मात्र तणनाशक मारलेलं याला. आणि पाहू शकता याची उंची कशी आहे आणि नेमके फुलं देखील लागले. तर आजच्यानं कम्प्लीट 33 दिवसाला फुलं लागली सोयाबीनला. ही फुलं लागली. तर आणि हे संपूर्ण प्लॉट दाखवतो तुम्हाला कसा कसा आहे. हे शेत आहे आपलं. 18 एकर सगळी सोयाबीन आहे. हे तूर लावलेली आपलं खाण्यासाठी. हे पाहू शकता. इकडे देखील बघा सगळीकडे सारखं प्लॉट आहे. हे सगळीकडे उंची बघा किती आहे. कंप्लीट इतकी उंची झालेली. सगळीकडे किती ग्रीननेस आहे एकदम. याला खत दिलेलं आहे, एकदा फवारण्या देखील झालेल्या आहेत. मग आता कोळ पिलेला नाही. संपूर्ण 18 एकर आहे सगळं प्लॉट हे. इथं खूप चांगलं पीक आलेलं यावर्षीचं. कंप्लीट 33 दिवसाचं पीक आहे हे. आणि फवारण्या देखील झाल्या. कीटकनाशक मला आजच त्या एक फवारणी केली, त्याचा देखील व्हिडिओ टाकला होता. कुठं पण बघा तेवढीच उंची सगळीकडे. इनवेज कंपनीचं हे 108 आहे. सगळं 18 एकर आहे इनवेज कंपनीचं. आणि संपूर्ण हे सगळा प्लॉट आहे जवळपास. यंदा खूप चांगलं पीक आलेलं आहे. आणि योगायोगानं आता जमिनीमध्ये ओले आता नेमके फुलं येतं. आणि थोडा ट्रेस भेटल्याच्या नंतर आता थोडी 7 तारखेपासून थोडी ट्रेस भेटणार आहे. मग ट्रेस भेटल्याच्या नंतर काय होतं, फुलाची संख्या जास्त वाढते. म्हणून योगायोगानं हे सगळं पीक किती छान आलंय संपूर्ण शेतामधले. आणि याच्यावर लगेच आम्ही हरभरा करीत असतो. सोयाबीन करायचं, सोयाबीन हरभरा करायचं, 2च पिकं घ्यायचं. फक्त हरभऱ्याच्या विहिरीचं मात्र जवळपास 90 फुटी विहीर खोल आहे. 2 मोटरी आहेत. तिथं पाणी उपसित नाहीत, काय नाही. हरभऱ्यासाठी देण्यासाठी राखून ठेवलेलं आहे. हे जवळपास सगळीकडं. आणि शेती करताना 2 पिकच करतो, जास्त करत नाहीत. सोयाबीन आणि हरभरा हीच सगळ्यात सोपी शेती आमची. सोयाबीनचं बियाणं घरचं असतं, हरभऱ्याचं बियाणं घरचं ट्रॅक्टर घरचाच पेरणार. त्याच्यामुळे एवढं काही हे नाही. सोयाबीन येतं पावसावर, हरभरा येतं थंडीवर. म्हणून हे संपूर्ण असं पीक आलेलं आहे. खूप जबरदस्त प्लॉट आलेला आहे. म्हणजे 33 दिवसात एवढं सोयाबीन नसतं. तुम्ही पेरताना सुद्धा दाखवलं होतं, इन्स्टाला टाकलं होतं. 30 जूनची पेरणीचा प्लॉट आहे. आणि अचानक 3 ऑगस्ट आहे. ते दिवस संपूर्ण पूर्ण झालेले त्याला. धन्यवाद. आणि राज्यात आणखीन सांगायचं झालं तर सोलापूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, त्याच्यानंतर संभाजीनगर, जालना जिल्हा, अहिल्यानगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ ह्या पट्ट्यामध्ये आणखीन 6 तारखेपर्यंत दररोज अर्ध्या तासाचा पाऊस चालूच राहणार आहे. सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे. पंढरपूर, काशेगाव,
त्याच्यानंतर मंगळवेढा तिकडे देखील असणार, जतकडे देखील पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर जे भाग वंचित राहिला त्याच्यामध्ये आता हे पाऊस यामध्ये 6 तारखेपर्यंत पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यानंतर 7 तारखेपासून चांगलं कडक सूर्यदर्शन होईल. 7 ते 14च्या दरम्यान चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. आणि त्याच्यात परत एक सांगतो, 15 ऑगस्टला मात्र परत राज्यामध्ये एका भागामध्ये मुसळधार अतिवृष्टी होणार आहे. आणि ते भाग सांगतो की पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अकोला, अमरावती त्या एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत असल्यामुळं ते मध्य प्रदेशकडे जाईल. पण सुरुवात काय होणार आहे, तिथून जात असल्यामुळं मात्र पूर्व विदर्भाला झोडपून काढणार आहे. तिकडं पाऊस पडत असल्यामुळे परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर इकडे मात्र रिमझिम पाऊस राहील. आणि पश्चिम महाराष्ट्राकडे सरीव राहतील. म्हणजे 15 ऑगस्ट नंतर परत राज्यात पावसाचं वातावरण होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांनो, मी म्हटलं होतं ना, यावर्षीचा परत एकदा अंदाज सांगतो. जूनमध्ये पाऊस कमी राहील, जुलैमध्ये जास्त राहील, ऑगस्टमध्ये कमी राहील आणि सप्टेंबर ऑक्टोबर परतीचा पाऊस जास्त राहणार आहे. 13 नोव्हेंबरला थंडी येणार आहे, म्हणून हा अंदाज देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. आणि आपण आपल्या शेतीचं पिकाचं नियोजन करायचं. यावर्षी दोन्ही पिकं चांगले येणार आहेत, रब्बी चांगलं येणार आहे आणि खरीप पण येणार आहे. खरीप म्हणजे ही खरीपाचं पीक आणि रब्बीमध्ये राहिलेली पेरणी. तर राहिलेली पेरणी कशामुळं की परतीचा पावसावर रब्बीचं भविष्य अवलंबून असतं. आणि यावर्षी परतीचा पाऊस चांगला पडणार आहे. आणि भविष्यामध्ये शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो, भविष्यामध्ये दरवर्षी तुम्हाला सांगतो, जरी अरबी समुद्रातून जरी पाऊस नाही पडला तर तुम्ही काय करा, एक वहीमध्ये लिहून ठेवा. आपल्या महाराष्ट्राला 2 समुद्र आहेत, भारताला 2 समुद्र आहेत. एक बंगालच्या खाडीचा समुद्र, इकडं ते समुद्र आणि अरबी समुद्र. अरबी समुद्रातून जरी पाऊस नाही आला तर बंगालच्या खाडीमधून पाऊस येतो आणि आपल्या शेत करून देतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, थोडंफार मागं पुढं होत आहे. समजा 10-15 समजा तालुके समजा महाराष्ट्रातले थोडेफार वंचित राहते, पण त्याची भरपाई काय होते, इकडल्या पावसानं करून टाकते. म्हणून ते सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. आता राज्यात मी म्हटलं होतं उजनी धरण भरलं, ते भरलं, कोयना भरलं. त्याच्यानंतर आता सगळ्यात मराठवाड्याची ताण भागवणारं जे धरण आहे तर जायकवाडी धरण आता 88% आजच्याला म्हणजे 3 ऑगस्टला झालंय. तर आणखीन जवळपास 90% सकाळपर्यंत होईल. जर 10,000 परत आणखीन आवक चालू राहिली तर ते 92-93% होईल. 93% झाल्याच्या नंतर जायकवाडी धरणाचं पाणी सोडण्याचं मग शासन स्तरावर तयारी करीत असेल. जर त्यांनी पाणी सोडलं तर ते पाणी गोदावरी नदीत येतं. म्हणजे पैठण पासून ते इकडे नांदेड पर्यंत गोदावरी नदीला, आणि त्याला पण परत बंधारे येतं, छोटी छोटी बॅरेज देखील येतं. मग काय होतं, ते पाणी संपूर्ण ह्या बंधाऱ्यामध्ये जातं. आणि हे जे जितके बंधारे आहेत ह्या त्याच्यावर सगळ्या परभणी जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा, संभाजीनगर सगळ्यांचे ऊस देखील असतात. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, तुमचे बॅरेज देखील भरून जाणार आहेत. म्हणून काही चिंता करू नका. आणि राज्यात तुम्हाला सांगू इच्छितो, आज देखील ना 3 ऑगस्ट आहे, राज्यात थोडं थोडं पाऊस चालूच राहणार आहे, एकदम असा बंद होणार नाही. 7 तारखेच्या नंतर मात्र चांगला कमी होईल. म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. ज्यांना पेरणीचं नियोजन करायचं, फवारणीचं नियोजन करायचं, तर तुम्ही काय करू शकता, 7 तारखेच्या नंतर फवारण्या करू शकता. काही जणांचे कांदा लागवड करणारे त्यांचे फोन आले, टमाटा लागवडीचे फोन आले, तर तुम्ही तुमचं करू शकता. म्हणून हे 7 ते 14 दरम्यान थोडी उघड आहे, पण 15 ऑगस्टच्या दरम्यान परत वातावरणात बदल होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. नाशिक जिल्ह्यात मात्र आणखीन जवळपास 7 तारखेपर्यंत असंच पावसाचं वातावरण राहील. सरी येत राहतील. कॅचमेंट एरियात म्हणजे ते गोदावरीचं जे धरण आहे आपलं नाथसागर, त्याच्या कॅचमेंट एरियात मात्र ते पाऊस चालू राहील. त्याच्यामुळे पाण्याची आवक सुरूच राहणार आहे. म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचं. आणि याच्यामधून जरी काही तळे शिल्लक राहिले असतील तर त्या शेतकऱ्यांना घाबरू नका. आणखीन सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आणखीन असेच कमी दाबाचे पट्टे तयार होतील आणि त्याच्यामध्ये ते भरून जातील. म्हणून हे लक्षात घ्यायचं. कारण की यंदा आपल्याला परतीचा पाऊस चांगला पडणार आहे, म्हणून सर्वप्रथम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी.